हॅलो गाईज, कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे छानच असाल. तर आज मम्मी बाहेर गेली होती, तर म्हटलं ताईला आज स्वयंपाक मी करते. तर ताई म्हटली हां कर. सो मग डिसाईड केलं की वरण भात करूयात. सो मी इथे तांदूळ आणि डाळ घेतली आहे. तर व्हिडिओ स्किप न करता तुम्ही एंडपर्यंत बघा. मी काहीतरी प्लॅन केला होता, ते कसा म्हणजे सगळं माझा मूड ऑफ झाला हे मी तुम्हाला सांगणारच आहे. तर हे बघा, मी ते 1 ग्लास तांदूळ घेतले होते. तर ज्या मेजरमेंटने आपण तांदूळ घेत आहोत त्याच मेजरमेंटने आपण पाणी ॲड करायचं आहे. मी ते 1 ग्लास तांदूळ घेतले होते, तर त्याच्या डबल मी पाणी टाकलं आहे याच्यामध्ये. म्हणजे एक ग्लास मी तांदूळ घेतले होते, तर त्यामध्ये मी 2 ग्लास पाणी टाकलं आहे आणि ते डाळ टाकली आहे, वरण. तर ते वरणामध्ये आपण हळद जी आहे ती नंतर ॲड करणार आहोत. जर अगोदर हळद ॲड केली तर डाळ ही बरोबर शिजत नाही, म्हणून हळद आपण थोडी डाळ शिजत आली की नंतर टाकणार आहोत. जर तुम्ही कुकरमध्ये टाकत असाल तर 3 विसल येईपर्यंत शिजू द्यायची आणि नंतर गॅस ऑफ करायचा. आणि तुम्ही डायरेक्टलीही म्हणजे जर तुम्ही कुकरमध्ये टाकत असाल तर डायरेक्ट तुम्ही हळद टाकली तरीही चालेल, काहीच इश्यू नाही. तर बघा, इकडे मी माझं दोन्हीही सगळं रेडी झालेलं आहे. वरण आणि भात असं मी दोन्ही गॅसवर ठेवणार आहे. तर हे बघा, भात टाकला, त्यामध्ये सगळं टाकलं, मीठ आणि पाणी वगैरे टाकलं आणि डाळी ठेवली एका साईडला. यामध्ये थोडी डाळ शिजत आली त्यानंतर आपण त्यामध्ये हळद टाकणार आहोत. तर दोन्हीही मी इकडे दोन्ही गॅसवर ठेवलं आहे. आता हे शिजेपर्यंत म्हटलं काय करावं. मग ताईला म्हटलं की आता काय करू. तर मग आता भाकर तर करता येणार नाही, कारण की भाकर जर केली तर ती कडक होते वगैरे वगैरे. सो मग डिसाईड केलं की चपाती करूयात. सो मला तर चपाती येत नव्हती, मग ताईनं टीच केलं की असं कर, तसं कर, हे कर, ते कर, पाणी हळूहळू टाक. तर मग त्याच पद्धतीने तुम्हीही करायचं आहे. तुम्ही जर फर्स्ट टाईम जर पीठ चुरत असाल तर असं डायरेक्टली पाणी नाही ओतायचं. पाणी जर डायरेक्टली ओताल तर ते डेफिनेटली पीठ सगळं खराब होऊन जाईल, म्हणजे होणारच नाही. म्हणून मग पाणी ॲड करते वेळेस सावकाश हो थोडं थोडं टाकायचं. पीठ जसं जसं चुरतो ना आपण तसं. तर मग ताईने टीच केलं, असं कर, तसं कर, हे ते. तर मग तिला फॉलो करत करत मी फायनली पीठ चुरलं आणि चपाती ही एकदम तीच मला टीच करत होती की असं कर, तसं कर, गोल आली पाहिजे, पातळ झाली पाहिजे. आणि हे म्हणजे ती परफेक्टली करते, तर मग ती मला टीच करत होती, असं कर, तसं कर. तर मग मी तिला फॉलो करून चपाती बनवली. बघा बरं किती मस्त झाली आहे, हो ना, दिसते ना मस्त. तर बघा, पीठही मस्त झालेलं आहे. तर मग तिनेच मला सांगितलं की असं जोरायचं असतं, तसं जोरायचं असतं. तर मग मी तिला फॉलो करत करत पीठ पण चुरलं आणि चपातीही माझी मस्त झाली. मम्मीला तर ओळखायला पण नाही आली की मी केली, कारण की मी चपाती बनवत नाही आणि मला एवढी परफेक्ट येत नाही. पण ती मला सांगत होती असं कर, तसं कर. तर मग मी तिला म्हणजे ती सांगत होती, तर मग ते फॉलो करत करत ट्राय केलं आणि ते जमलं. तुम्हीही माझं बघून ट्राय करू शकता आणि तुम्हालाही डेफिनेटली जमेल. मला जमलं म्हटल्यानंतर तुम्हालाही जमणारच आहे. म्हणून तुम्हीही ट्राय करू शकता आणि तुम्हालाही डेफिनेटली जमणार आहे. बघू शकता तुम्ही, माझी चपाती परफेक्ट झाली आहे, गोलही झाली आहे आणि थोडी थोडी फुगतही आहे. तुम्हीही याच पद्धतीने ट्राय करा, तुम्हालाही नक्की जमेल. फक्त चपाती करते वेळेस, पीठ चुरते वेळेस एवढं लक्ष ठेवायचं की पीठ म्हणजे आपण घेतो तेव्हा पाणी थोडं थोडं ॲड करायचं. जर डायरेक्टली टाकलं तर मग पीठ हे पातळ होतं आणि चपाती होण्याचा प्रश्नच नाही, पीठच बरोबर होत नाही. म्हणून पाणी हळूहळू टाकायचं आणि पीठ छान मळून घ्यायचं आणि चपाती ही मग मस्त होते, फुगते वगैरे.
बघा माझी चपाती तुम्ही बघू शकता मस्त झाली होती. मग नंतर डिसाईड केलं की काय करायचं. नंतर फायनली डिसाईड केलं आम्ही की कोशिंबीर करूयात म्हणून. म्हणून मग मीच सगळे वेजीस कट केल्या आणि नंतर दही घेतलं. दही दही घ्यायचं, त्याला फेटायचं. फेटायचं म्हणजेच त्याला एका स्पूनने छान म्हणजे जे मिक्स करायचं बस. त्याला मिक्स करायचं म्हणजेच फेटायचं. तर मग ते फेटून घ्यायचं आणि मग त्यामध्ये सगळे वेजीस ॲड करायच्या आणि मग आपली कोशिंबीर झाली. मग त्यामध्ये आपण एक तडका टाकणार आहोत. आणि नंतर मग तुम्हाला सांगणार होते ना मी की काय झालं म्हणून एक्झॅक्टली. तर मी मम्मीला हे सगळं सांगितलंच नाही की मी हे बनवलं ते बनवलं असं तसं. कारण की मम्मीला मला सरप्राईज द्यायचं होतं. पण काय झालं झालं ना की मम्मी येते वेळेस बिर्याणी घेऊन आली. काय म्हणणार मग आता. मग सगळा मूड माझा हाफ झाला आणि नंतर मग मग नंतर सगळं मम्मीनं घेतलं. मम्मी खुशी झाली आणि नंतर मम्मीला सांगितलं की सरप्राईज द्यायचं होतं म्हणून सांगितलं नाही. मम्मी म्हणजे अगोदर सांगितलं असतं तर आणलं नसतं वगैरे. तर मग असं होतं काहीतरी. तर जाऊ द्या, तुम्ही करा लवकर लवकर सबस्क्राईब, लाईक.